इथं एवढ्या आठवणी आहेत ना, म्हणजे भरपूर म्हणजे काय त्या अगणित आठवणी आहेत ज्या की मित्रांसोबतच्या कॉलेजचा आमचा ग्रुप होता गबरू गँग. तर त्यांना माहिती आहे लोकेशन खूप सुंदर आहे आणि त्यामुळे आम्हाला आहे ना कॉलेजच्या जमान्यापासून इथे यायला खूप आवडतं. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आपण आलोय अशा ठिकाणी की जिथं म्हणजे माझं कॉलेज गेलं आहे इंजिनिअरिंगचं आहे ना. इंजिनिअरिंग पूर्ण इथं झाली आहे माझी. इथं आहे ना आधी काहीच नव्हतं. त्यातलं आम्ही म्हणजे या ठिकाणी बरं का, आता ज्यांना माहिती नाही तर पुढे जाऊन तुम्हाला कळेल कुठलं लोकेशन आहे काय लोकेशन आहे. पण सांगतोय तुम्हाला फक्त की इथं आहे ना आधी काहीच नव्हतं आणि आता एवढी डेव्हलपमेंट झाली आहे. पण ज्या ठिकाणी मी बसलो आहे ना तर त्या ठिकाणी विदाऊट एंट्री फी, विदाऊट पार्किंग वगैरे इथं आम्ही येऊन बसायचो आधी कॉलेजच्या टायमिंगला म्हणजे 2019च्या आधीची गोष्ट आहे ती, बरोबर ना? हां 19च्या आधीचीच, 18 वगैरेला. हां म्हणजे 2014 ते 19 वगैरे. एक्सपायर का बघ का? एक मिनिट नाही, सप्टेंबर आहे का? हो दादा हे एक्सपायर आहे. दुसरं बिस्किट एक्सपायर त्याची तारीख संपली ते त्या बिस्किटाची. आले 1-2 बिस्किट खाल्ले पण मोठा द्या जो की चालन असा. भारी लोकेशन आहे. ॲक्च्युली इथं आधी आहे ना माझ्या मागं बघू शकता आधी काहीच नव्हतं आणि आता आहे ना एवढे डेव्हलपमेंट झाले. 3-4 तर बोटिंग क्लब झाले. आधी एकच बोटिंग क्लब होतं आमच्या टायमिंगला, पण ते पण असं टेस्ट टाईमपाससाठी होतं, म्हणजे असं प्रॉपर असं काही नव्हतं. मागं बघू शकता. पण आता भरपूर बोटिंग क्लब झालेत आणि पार्किंग चार्जेस पण आता वाढवले त्यांनी. म्हणजे वाढवले म्हणजे आधी नव्हतेच, आता 4 व्हीलरला 50 केलेत आणि 2 व्हीलरला 30 केलेत. दॅट इज फाईन. पण थोडासा रस्ता पण जरा सुधारायला पाहिजे त्यांनी, कारण आतला जो रस्ता आहे तो वाला म्हणतोय मी. पैसे घ्यायचं तर घ्या पण तरी थोडासा, बाकी नाही. खूपच खराब आहे तो, जरा जास्तच खराब आहे रे, है ना? आता आत आलेला पण किती खराब होता तो. हां, कारण की एवढं तुम्ही म्हणता की पर्यटन विभागाने थोडीशी काळजी घ्यावी, कारण आता जवळपास 2024 आहे ना, तर 5 वर्षामध्ये तुम्ही कर वगैरे तर घेतलेलाच आहे. तेवढं तर करा. आणि लिटरली इथं एवढ्या आठवणी आहेत ना, म्हणजे भरपूर म्हणजे काय त्या अगणित आठवणी आहेत ज्या की मित्रांसोबतच्या कॉलेजचा आमचा ग्रुप होता गबरू गँग. तर त्यांना माहिती आहे की कासार साईड डॅम म्हणजे काय विषय आहे. तर आम्ही म्हणजे लिटरली आम्हाला बोर झालं कॉलेज म्हणजे एखादं लेक्चर बंक केलं की आलो बोंबलं तिकडं कासार साईडला. काय नाही, सगळं फ्री वगैरे होतं इकडं. तर एकच हॉटेल होतं छोटंसं, ते पण असं झोपडीमध्ये होतं एकच हॉटेल. आणि आता त्या खूप मोठं झालं आहे कासार साई आता खूप नावाजलेलं आहे. पण भारी, आमच्या पोरांना नक्की आठवण येईल की जरा हे थोडंसं बघून मागचं थोडं लोकेशन इकडचं म्हणजे बघून आहे ना थोडं वाईब येतील. भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे. जबरदस्त क्रिएटिव्ह माइंड, विषयच नाही. मित्रांनो तुम्हाला मी आहे ना आमच्या जे एक झाडं होते, 2 झाडं होते, ठीक आहे. आता तिथे एक रिसॉर्ट बनलेलं आहे, ओके. पण आम्ही यायचो ना त्यावेळेस काहीच नव्हतं, एक टपरी होती छोटीशी आणि तिकडं चहा पाणी वगैरे किंवा भजी वगैरे सगळं भेटायचं. आणि ते झाडं म्हणजे रिसॉर्टच्या आतमध्ये, आणि आता रिसॉर्टच्या आतमध्ये आलेलं आहे. रिसॉर्ट ओपन तर नाही झालेलं,
पण त्या रिसॉर्टच्या आतमध्ये आपण आलेलो आहे. हे नाही, 2 झाडं आहेत जिथे आमचा ग्रुप अख्खा बसायचा आणि भजी खायचा. चहा भजी सगळं इथे येऊन खायचो आम्ही. म्हणजे तिथे एक छोटी सावली यायची आणि आम्ही इथंच असं म्हणजे बाज वगैरे टाकून दिली होती त्यांनी, मस्तपैकी छान होतं. आता चला, खूप साऱ्या आठवणी आहे त्या आता परत उजाळा द्यायला हे नाही आहे, पण म्हटलं कारण की कासारसाईचं बघा तुम्ही मित्रांनो, ते खूप प्रसिद्ध झालेलं आहे कासारसाई. सगळ्यांना माहिती आहे कासारसाई नेमकं काय, पण आपण थोडंसं आठवणींना उजाळा देण्यासाठी आलो, बाकी काय नाही. कारण की परत काय मित्र भेटले नाही जास्त करून, लग्न झाले लोकांचे, संपला विषय. चला पुढं. आपण नुकतंच एंटर केले एक ड्रीम पॅराडाईज बोटिंग क्लब म्हणून आहे, आपल्या कासारसाईमध्येच आहे. जस्ट आता 1 महिना झालं चालू झालं आहे आणि ते आपलं आहे ना मित्राचंच आहे, सोन्या भाऊचं. तर 1 नंबर मस्त म्हणजे भारी बनवलेलं आहे हे. आता इथं जवळपास बोटिंग क्लब नाही म्हटलं तरी ना 2 का 3 झालेले आहेत, पण हे जे बनवलं आहे त्यांनी छान बनवलं आहे. नवीन बोट्स आहेत, आता राईड वगैरे घेऊ आपण भारी. आमच्या वैशू मॅडम मग कसं म्हटलं त्या बोटिंग करायची, म्हटलं कसलं बोटिंग आहे, आपण मालवणला वगैरे केलेलीच आहे ना, पण तरी म्हणली की मला इथं करायची आहे. मग चालायचं. चलो, मी इकडून बसू का? फायनली वैशू मॅडम बोटिंग तुझी हे. आमच्या वैशू मॅडमच्या तर याला सपोर्ट आहे का खाली, म्हणलं नाही, म्हणलं खाली खाली काय सपोर्ट नाही, बुडलं की बुडलं म्हणलं. पायडल पायडल, हो नाही नाही, सायकल सायकल ओ माडी सायकल. कसं वाटतं विषय? मस्त. ते दोन्ही येते डोक्यावर, तिकडे जायचं ना. 1 नंबर. खूप दिवसांनी असं हे बोटिंग वगैरे काय झाला चालू आहे आपलं, मस्त भारी वाटतं विषय. बरं खुश. कुठलं राईट जायचं स्लो हे ना, लेफ्ट आहे ते. हा आणि राईट जायचं स्लो. हा म्हणजे ते ना इकडं लेफ्टला गेलं की राईटला जातं, राईटला गेलं की लेफ्टला जातं, कळलं? ओके ओके ओके. समजा. हा आणि मिडल ना, मिडलला सरळ जाते, ओके कळलं? केवढा दम लागला तिला बघा. आता इकडे कुठं चालली? हा कार्डिओ. अर्थल घाबरते का? घाबरते का? का का नाही चल का? ना जास्त मध्ये. अरे हे मज्जा. सांगतो मित्रांनो, एवढे चटके बसतायत ना उन्हाचे, लय बेकार चटके बसतायत. तिकडे कुठं चाललं मॅडम आपण? हा आमचा ड्रायव्हर आहे. खूप चटके बसतात आणि अर्ली मॉर्निंगचा प्लॅन होता आणि सो वैशू मॅडम बोलला की अरे नाही मॉर्निंग कसं जाऊयात आपण, म्हणून आपण अर्ली मॉर्निंग आलोय. पण जे सकाळचं ऊन असतं ना ते डी जीवनसत्व भेटल्यानंतर परत ना ते नको नको वाटतं, नुसते चटके बसतात. हा की जायचा विषय नाही आहे रे बाबा. खूप जास्त सायकल केली वाटते का? काल खूप केली ना जिम मध्ये. पाय दुखतायत मग पण मस्त वाटते ना. आता आपल्याला पार्क करायची अशी ह्या साईडला, कशी करायची? हे ब्रेक मारून हे करून पॉईंट मध्ये.
आपण सगळ्या राईडचा आहे ना आनंद घेतोय. एक नंबर. वा सुपर. फोन आहे फोन आहे एक नंबर ना. मागे बघू शकता चारही बाजूने ना डोंगर आहे, डोंगर चारही बाजूला. त्यामुळे हे कासार साई लोकेशन खूप सुंदर आहे आणि त्यामुळे आम्हाला आहे ना कॉलेजच्या जमान्यापासून इकडे यायला खूप आवडतं. एक नंबर. नक्की या, व्हिजिट करा. भारी लोकेशन आहे. जो है ना डेंजर है. ऐसा मौत को चुके टक से वापस आते हैं. एक नंबर. वो नाम क्या है आपका? मिथुन. मिथुन मिथुन दाने तो क्या भाई मचाया है. एक नंबर. पण आपण जे मालवणला गेलतो ना वैशू, हा त्यापेक्षा जबरदस्त आहे. लिटरली जबरदस्त आहे. ते समुद्रातलं वेगळं असं पण हे सुपर आहे. हा रायडरच डेंजर आहे. एक नंबर. पण ते इथंच या ह्या मिथुन दागडा ड्रीम बोटिंग क्लब. ड्रीम पॅराडाईज. एक नंबर. सोन्या भाऊ थँक्यू सो मच. मस्त केलंय. भारी. वैश्वानं कसं वाटलं आपल्याला? खूप भारी वाटलं. हा मालवणला केलेलं आहे पण त्याला खूप वर्ष झाली आता. हो हा ना. भरपूर घाम वगैरे पण आलेला आहे आता आपल्याला. जास्तच पडले. निघायचं पण आहे पण खूप छान आहे. एकदम ऑपोजिट आहे ना स्नेह रिसॉर्ट आहे कासार साई आपल्या डॅमच्या इथे. ठीक आहे. तर स्नेह रिसॉर्टच्या बरोबर ऑपोजिटला आहे. या इथं बिंदास मस्तपैकी आहे. तुम्हाला रेट वगैरे ते मी इथं देईलच, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकल. स्वस्त दरात मुबलक दरात एक नंबर. आणि जो इथला काय म्हणतात त्याला माहोल आहे, जे वाईब्स आहे, जे सीन्स आहे ते बघायला मजा येते कासार साईला. कासार साईला. सो त्यामुळं ते खूप छान आहे. तर तुम्ही या नक्की व्हिजिट करा आणि आपल्या ड्रीम बोटिंग क्लबमध्येच या. एक नंबर. मस्त बोटिंग अशी झालेली आहे आणि आजचा दिवस जो 2 तारखेचा आपला तो सफल झालेला आहे. खूप जवळ असल्यामुळं आपण आलेलो आहे. सो पुण्यापासून हार्डली तुम्हाला माहितीच आहे कासार साई कुठे ते वेगळं सांगायची गरज नाही आहे. सो येऊ शकता मस्तपैकी एन्जॉय करायला, फिरायला. भारी असं आहे लोकेशन. कधी या. डे आउटिंग म्हणा, अदरवाईज हा ना डे आउटिंग म्हणा, अदरवाईज फक्त बोटिंगला या, इव्हनिंगला वगैरे. सुपर फन. एक नंबर. जे जेट स्की आहे ना हे बघू शकता. जेट स्की सगळ्यात भारी एक्सपिरियन्स आला आहे कारण की ह्या बाकीच्या ह्याच्यापेक्षा ना जेट स्कीचा एक्सपिरियन्स एक नंबर आहे. तो तुम्ही घ्या. तो एक नंबर आहे. आला तर तोच तुम्ही एक्सपिरियन्स करायला इथं मस्त आहे. चला मित्रांनो येऊ. धन्यवाद. धन्यवाद बरं का. मस्त बाईक राईड वगैरे झालं छान असं. ठीक आहे. चला आणि नक्की आपल्याला चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तुम्हाला पाठवतो ना चॅनलला पाठवतो. हां चला धन्यवाद. लेट्स गो. आता जाऊयात आपण आपल्या घरी नाही आमच्या योगूकडे चाललो आहे आम्ही. योगू कशी चाललो हां योगूकडे चाललो आपण. आपण डायरेक्ट ना आपण योग्याच्या इथं आलो आणि योग्याच्या इथं येणं म्हणजे एक पर्वणीच असते. सो मस्तपैकी ना नाश्ता वगैरे केला आणि मला एक अजून एक मुद्दामून गोष्ट सांगायची आहे की आमचा योगेशराव म्हणायचे की कॉलेजमध्ये की आमच्याकडं जहर खाणे को पैसा नाही आहे, जहर खाणे को पैसा नाही आहे. माझ्या मागं बघू शकता तेच जहर विकून केले का हा. पण असो हेच आहे आपल्या योगूचं घर. आता आपण डायरेक्ट निघूयात. जरा पोटा पाण्याचं बघायचं आपल्याला आणि प्लस काय नाही बाकी डीमार्टला वगैरे जायचं.